अरे काय झालं तुला एवढं चिडायला? खाली काही बोलला पण नाहीस तू. ए डार्लिंग. सागर प्लीज. हा खरंच चिडलोय मी तुझ्यावर. तू सुधारणार रे. कशाला कुठल्या तरी मुलीवर नाही एवढं ताणून धरतोय? तेवढे लागते का आपली? हा विसरून जा रे, मूर्ख आहे ती. तिला विसरीन रे मी, तिला विसरीन. पण तू केलेला मूर्खपणा कसा विसरू मी? अरे कसला मूर्खपणा. आणि आता जरा मूर्खपणाच आहे, त्यावर डिस्कशन कशाला करायचं? छोड ना डार्लिंग. आणि तुला खरंच सांगू का, ती ना माझ्या मागे सॉलिड लागली होती. आता मी तरी काय करू तू सांग ना. अरे आपल्या मागे एखादं भूत जरी लागलं तरी आपण एकदा तरी मागे होऊन बघतोच ना. त्यात ती मुलगी होती रे. मी तरी काय करणार? आपण कसा गंमत म्हणून एखादा हॉरर सिनेमा बघतो तसंच टाइमपास केला मी. सागर तू काय बोलतोस? तुझं तुला तरी कळतंय का? तू टाइमपास करत होतास रे. अरे पण तिने सिरियसली घेतलंय ना तुला. त्याला आता मी काय करू? सिनेमा बघून बायका रडतात तर आपण काय करणार आता? आणि बघ, माझा तर सरळ हिसाब आहे. मला जर कोणाला मिठी मारायची असेल ना तर मी तिला उगाच भाऊबीजेचं महत्त्व वगैरे समजावत बसणार नाही. मिठी मारायची आणि चालू पडायचं. आणि तुला सांगतो, आजकालच्या पोरी सुद्धा सॉलिड बिघडल्या. आता कुणाकडून काय कधी आणि कसं घ्यायचं ना हे त्यांना व्यवस्थित कळतं. उगाच पोलीसगिरी करू नकोस. पोलीस सुद्धा आजकाल ते करत नाही. सागर खरंच मूर्ख आहेस तू. घर दार समाज संस्कार कसली कसली म्हणून फिकीर राहिली नाही तुला. खरंच यू आर जस्ट इम्पॉसिबल सागर. राकेश आजोबा, काय झालं? नाही म्हणजे तुम्ही असे बेचैन दिसताय. नाही नाही, कुठे काय? काही अडचण आहे का? नाही नाही, काही अडचण नाही. काल रात्री एवढ्या कसल्या विचारात घडला होता? ते होय, ते आयुष्याचे पेच कसे सोडवायचे याचा विचार करत होते. माझ्यामुळे काही प्रॉब्लेम होत असेल तर? नाही, तुमच्यामुळे काहीही होत नाही. जे काही होतंय ना ते आमच्यामुळे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की आजपर्यंत खूप दुःख दिलं आम्ही तुम्हाला. याच्यापुढे जास्ती दुःख द्यायची काही इच्छा नाही आमची. शालिनी, बसा ना. तुमच्या बाबांचं पत्र आलंय. शाळेचं काम पूर्ण झालंय आणि 13 जूनला त्यांना शाळेचं उद्घाटन करायचंय. आपल्याला सगळ्यांनाच बोलवलंय त्यांनी. हो खरंच मासाहेब, आपल्यामुळेच बाबांचं स्वप्न पूर्ण झालं. जो माणूस स्वप्न पाहतो ना त्याची स्वप्न पूर्ण होतातच. तुमच्या बाबांनी अत्यंत चिकाटीने आणि जिद्दीने हे शाळेचं काम पूर्ण केलंय. आम्ही फक्त निमित्त मात्र. हो खरंच आबांनी खूप कष्ट घेतले ना शाळेसाठी. शाळेच्या कामामध्ये इतके बुडून गेले होते. मी खरं सांगू, शाळेला विटा किती लागल्या विचारलं ना तर त्याचा सुद्धा हिशोब देता येईल त्यांना. आम्ही काय म्हणतो, आपण सगळेच जाऊया. तुम्ही? हो. तुम्ही सुद्धा येणार गावाला? का? काय छान कल्पना आहे.
मला तर वाटतंय घरातल्या मुलांना पण घेऊन जाऊया आपण. मुलांना? हो, त्यांना बघू दे ना जरा खेड्यातलं जीवन काय असतं ते. खरंच जाऊया मुलांना घेऊन. आणि मुक्ता मुक्ता आपल्याबरोबर आली तर चालेल ना? घरातली मुलं म्हणजे मुक्ता आलीच त्याच्याबरोबर. दादा? दादा, काय एवढं कसला विचारतेस? काही प्रॉब्लेम? नाही नाही कसलेच नाही. नक्की? नाही 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 ॲब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. बोल ना, बोल. काय म्हणतोस? काय नाही, मी म्हणत होतो की या सुट्ट्यांमध्ये आपण काहीतरी आउटिंग प्लॅन करूया ना. वंडरफुल, दॅट्स अ ग्रेट आयडिया. शिवाय आपल्याला गरजही आहे त्याची. हा, म्हणजे आपण, मासाहेब आणि मुलं. अरे हो, पण आधी त्या मुलांना विचार ते अवेलेबल आहेत की नाही, नाहीतर आपल्या आधी त्यांचेच प्लॅन झालेले असतात. काय जमाना आलाय बघ, आपल्या अवेलेबिलिटीच्या आधी त्यांची अवेलेबिलिटी बघायला लागते. आणि गायत्रीला विचारतो, तिलाही घेऊन जाऊ. नको रे बाबा, ते विनायकराव भडकतील उगाच तिच्यावरती. हो ते आहेच. आपण एक काम करू ना, मुलांना घेऊन जाऊ, गौरी आणि आशिषला. हा, अरे हो, त्या सोनावणेचा फोन आला होता. बरं झालं आठवलं मला. तो तुझा ट्रॅफिकवाला? हा, काय हवंय त्याला? काय पाहिजे माहित नाही, पण काहीतरी पाहिजे असणार नक्की. का का काय झालं काय? अरे आशिषला तू गेल्या वर्षी बाईक घेऊन दिलीस ना, तेव्हापासून हवेत उडतोय नुसता तो. कोणाला ठोकलं बिकलं नाही ना त्यांनी? नाही, ठोकलेले वगैरे नाही, पण काय वाटेल तशी गाडी चालवतो. सिग्नल तोडतो, लेन कटिंग करतो, नो एंट्री मध्ये घुसतो. आणि हा सोनावणे त्याच्या कॉलेजच्या इकडे त्याचं पोस्टिंग असतं, दरवेळेला पकडतो त्याला. अरे पण मग हा सोनावणे त्याला फाईन का नाही मारत? फाईन? हा आशिष सांगतो की मी श्रीमती सुलोचना देवी सरदेसाईंचा नातू आहे, मग काय देतात सोडून. पण मग तू सोनावणे काय म्हणत काय होता? काय नाही, तो म्हणतोय की आता जर का पुन्हा त्यांनी ट्रॅफिकचा रूल तोडला ना तर कडक कारवाई करेन म्हणून. मी जरा समजवा त्याला. मागच्या वेळा तरी त्याच्यामुळे मेजर ऍक्सिडेंट होता होता वाचलाय म्हणे. अरे देवा. ठीक आहे, तू सोनावण्याला सांग, आपण बोलू त्याशी. आपण नाही दादा, तू तू बोल त्या आशिषशी आणि त्याला समजाव. तुझा ऐकतो थोडं तरी. लाव फोन, लाव. मग काय मुक्ता, कसा आहे ग रिस्पॉन्स तुमच्या त्या हुंडा विरोधी सप्ताहाला? खूप छान. अरे वा, खरंच ते गेल्या आठवड्यात एक पेपरमध्ये बातमी आली होती, वाचलीत तुम्ही? कोणती? अगं सगळ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्याकडून ज्यांनी ज्यांनी हुंडा घेतलाय ना त्यांच्याकडून डावरीचे हिशेब मागितलेत सरकारने, आणि तसा चक्क फॉर्म भरून घेणार आहेत त्यांच्याकडून. पण मा, ही कोणती हो पद्धत की मुलगी पण द्यायची शिवाय पैसेही द्यायचे? तुमची पिढी आता जागृत होतीये, हीच किती चांगली गोष्ट आहे. आजी, बोलवलंस आम्हाला? या निर्मलाने सांगितलं की फक्त घरातलीच मुलं आहेत म्हणून. मग घरातलीच आहेत सगळी. बसा. मी तुम्हाला सगळ्यांना इथे एवढ्यासाठी बोलवलंय की सागरच्या आजोबांच्या शाळेचं उद्घाटन आहे 16 जूनला. त्यांनी आपल्याला सगळ्यांना बोलवलंय तिथे. तर मला वाटतं की आपण जाऊया. या शहरी जीवनाचा कंटाळा नाही आला जरा जाऊया ना खेड्यात, खूप मजा येईल तुम्हाला. अरे झाडावरचे आंबे फणस खायला मिळतील. मग जाऊया ना. आणि हो खरंच
आशिष आणि गौरीला सुद्धा विचारायचं ठरवलंय आम्ही. मी आजोबांना सांगितलंही होतं की मला गावी यायला आवडेल, पण मला पप्पांना विचारायला लागेल. आजी, आमचा टूर प्लॅन होतोय, तो जर काय नसेल तर मी येईन. आजी, माझा काही प्रॉब्लेम नाही आहे, मी नक्की येईन. मी बघेन. ठीक आहे, मग आम्ही त्यांना कळवून टाकतो की पद्माकर, शालिनी, राकेश आणि मुक्ता एवढे तर आम्ही सगळं नक्की येतो. पण राकेश, पप्पा कदाचित काहीतरी प्रोग्राम ठरवतात. तरी सुद्धा मी पप्पांबरोबर जाणार नाही, मी आजी बरोबरच जाणार आहे. आजी, मी येईन. बरं, आम्ही निघू आता. आजी, येतो. मा मी पण निघते आता. हां, पण जरा निर्मलाला आत पाठव. हो. अहो अहो तुम्ही विनीशी बोललात? विनीशी बोललात का तुम्ही? कशाबद्दल? असं काय करताय? मी तुम्हाला सांगितलं होतं ना की तिच्याशी एकदा बोलून घ्या म्हणून. अलीकडे ती बरोबर वागत नाही हो. अहो, काय म्हणते मी, तिला काही सांगायला गेलं ना की उद्धटपणे उत्तर करते ती सगळ्यांना. दिवाकर, मला वाटतं की आपण ना एखाद्या सायकॅट्रिस्टची हेल्प घ्यायला पाहिजे. मेघना, अगं वेडी आहेस का तू? हे बघ, अगं एवढं काहीही झालेलं नाहीये. ह्या वयात मुलं थोडीशी अशी वागतातच. होय हो, पण विनी तसं ना. मेघना, मला सांग, ह्या वयात तू होतीस तेव्हा कशी वागत होतीस आठवतंय का तुला? दिवाकर, हे तुमचं नेहमीच आहे. तुम्हाला जर विषयांतर करायचं असेल ना तर तुम्ही अशी काहीतरी बगल देता आणि मग तो विषय राहूनच जातो. हे बघ मेघना, मी काय म्हणतो, विनीच्या बाबतीत जे काही करायचं असेल ते सगळं मी बघेन. ओके? नक्की. प्रॉमिस. हा, अच्छा, बाय द वे, मला सांग, काल तुझ्याकडे कोणती मंडळी आली होती, ती काय ग? ते सिटीजन क्लब ओपन होतोय ना, त्याची माणसं होती. अच्छा. त्यांना मासाहेबांना गेस्ट मेंबरशिप द्यायची आहे. म्हणजे जर ती मेंबरशिप मासाहेबांनी स्वीकारली तर त्या अनुषंगाने त्यांच्या फॅमिली मेंबर्स म्हणजे आपण पण ती वापरू शकतो. मेघना, तुझ्याकडे ऑलरेडी 2 क्लबची मेंबरशिप आहे, तुला काय करायची मेंबरशिप आता आणखी? दिवाकर, अहो तुम्हाला कळत नाहीये का, खूप महत्वाची मेंबरशिप आहे या क्लबची. म्हणजे सध्या तर अगदी सोसायटीमध्ये स्टेटस सिम्बल झालंय ही मेंबरशिप. आपल्याकडे तर ती अगदी चालून आली आहे. इंटरनॅशनल तोडीची आहे. खूप चांगल्या फॅसिलिटीज आहेत. खूप छान छान कार्यक्रम त्यांच्या डोक्यात आहेत. ओके ओके. मग तुम्ही बोलाल ना मानशी? मी? हा, म्हणजे मी तुमच्या बरोबर येईनच जेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलाल. नाही, ह्या बाबतीत मात्र तुलाच मानशी बोलायला लागेल. असं काय करता? मेघना, प्लीज तूच बोल ना मानशी. ऑल द बेस्ट. सगळी कामं मलाच करावी. एक गोष्ट लक्षात ठेव, जर इथून पुढे मी सांगितलेल्या गोष्टी वडिलांकडून आणल्या नाहीस ना तर तुला घरात घेणार नाही मी. मित्रांनो, हा होता भाग पहिला. आता आपल्या निवेदिका आपल्याशी काही बोलू इच्छितात.
बघितलत ना? पण एक लक्षात ठेवा की यामध्ये नवऱ्या इतकीच बायकोची चूक आहे. कारण कधीही अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त मोठा गुन्हेगार असतो. त्यामुळे हुंडा मागितला तरी देऊ नका. वरपक्षांच्या मागण्या न संपणाऱ्या असतात. वेळीच पोलिसांनाही बोलवा. काय वेळीच काय वेळीच पोलिसांनाही बोलवा. हा, आणि आपल्या पोरीला घरीच बसवा. नाहीतर तुम्ही काय करणार? आयुष्यभर सासरची मंदरणी करत बसणार. उद्या त्यांनी काडेपेटीपासून कारपर्यंत प्रत्येक गोष्ट मागितली तुम्ही देणार आहात? हो, काय हरकत आहे. जर या सगळ्या गोष्टींमुळे माझ्या बहिणीचा मुलीचा संसार सुखी होणार असेल तर पुरवणारच मी हट्ट. सागर सरदेसाई, तुमच्या घरी लक्ष्मी पाणी भरत असेल, पण आपण इथे फक्त तुमचा विचार करत नाही आहोत. हुंडाच्या प्रथेपायी ह्याच घरातल्या मुलींना जीव गमवावा लागतो. पण हे तुमच्यासारख्या लोकांना नाही कळणार. नाही कळत ना आम्हाला. मग तर अगदीच सोपं आहे. त्यांना सांगा की लग्न करू नका, मुक्ता प्रभू. मूर्खासारखा आर्ग्युमेंट करू नकोस सागर. गंभीरपणे मुद्दे मांडणार असतील तरच बोल. ही मस्करी करण्याची जागा नाहीये. आम्हा नाही करत ना मस्करी. मग मला माझा मुद्दा मांडू द्या. माईक दे. सरक ना. हा, तर मित्रांनो, मैत्रिणींनो आणि निवेदिकांनो, तर माझा मुद्दा असा आहे की हे जे काय हुंड्याचं वगैरे चाललेलं आहे सगळं खोटं आहे. हा, जर तुम्हाला हुंड्याचा एवढाच जर त्रास होत असेल तर राहा ना बिन हुंड्याच्या बिन लग्नाच्या. हा, पण ह्याच्याने हा एक प्रश्न मिनिट मोठ्याने बोल. हा प्रश्न कसा सुटणार सागर? कसा सुटणार म्हणजे काय? खर्च नाही म्हणून आई वडील खुश आणि तुमच्यासारख्या मुली लग्नाच्या बाजारात नाहीत म्हणून आमच्यासारखी मुलं खुश काय? ओ मॅडम, माईक घेऊन जा. हा, तर मित्रांनो, हे जे हुंडा वगैरे चाललेला आहे, आम्हाला आमचं काम करू दे. थांब ना. हा, तर हुंडा वगैरे हे जे काय चाललंय हे तू थांब ना जरा. या असल्याच्या मुली. अरे तू थांब ना, बोलू दे ना मला. हा, तर हुंडा वगैरे हे तू गपरे. सागर, तू घरी चल, आपण शांतपणे बोलू. हे तू कपास. मला बोलायचं आणि मी आताच बोलणार. तू काय त्या मुक्काची बाजू घेतोस? सागर, ए तू तर गप्पाच बस. एक तर या कॉलेजचा नाहीयेस आणि मला काय शिकवतोय? शांतपणे उभा राहा तिकडे. सागर, तू पण उभा राहा तिकडे. तुला शेवटचं. अरे गप्पा.